राजकारण ह्यांच्यापेक्षा, ह्या जोडगोळीपेक्षा उद्धवराज ह्या जोडगोळीपेक्षा अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं, राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळं काही होत नाही. आणि मला हे विचारायचं उद्धवला, उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे असं म्हणायचे, काय म्हणायचे, काय ते उठ दुपारी घे सुपारी, उठ दुपारी घे सुपारी. राज ठाकरेंवर उपहासात्मक बोलायचे. त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकडे? उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते उत्तर देणार आहेत की नाही हे महाराष्ट्र विचारतंय. एक बोट जेव्हा इतरांकडे दाखवतात ना राज ठाकरे तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात. हे राज ठाकरेने लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा हक्क आहे, आम्ही मतदार आहोत. कष्टकरी जनसंघाची कष्टकऱ्यांमध्ये ताकद आहे आणि म्हणून त्या ताकदीवर आम्ही तुम्हाला विचारत आहेत. तुम्ही जे म्हणताय ना की राजकीय म्हणजे लहान लेकरं पळवतात तसं राजकीय युवकांना पळवलं चाललंय असं राज ठाकरे बोलले, बरोबर? त्याच प्रकारचं वक्तव्य केलं. मला हे म्हणायचंय राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवापळवीची गोष्ट करता ना त्या पळवापळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा. कारण तुम्ही मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाहीये. तुम्हाला मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो-खोचा खो करत राज ठाकरे मला असं वाटतं कुठपर्यंत पोहोचलेत तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत. आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची कीव येते, दया येते. ह्या कारणासाठी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठे गेलते ते होते कुठे बघा. आणखीन तिथे अधिकृतरित्या बांधकाम झालेलं नाही. उद्धव मुख्यमंत्री होते, उद्धवचे लोक म्हणजे महापालिकेमध्ये सत्तेत होते. परंतु तुम्ही एक मला सांगा की तिथे त्या शिवाजी पार्कमध्ये तशा प्रकारचं बांधकाम करण्याची मुभा नसल्यामुळे ती याचिका सुद्धा मीच दाखल केलेली होती. अरे तुम्ही जिथं नतमस्तक व्हायला गेलात ते तरी तुम्ही उभं करू शकलात का? मुंबईचे रस्ते, कोविड मधले लफडे, कोविड मध्ये केलेल्या भानगडी हे तर हळूहळू बाहेर निघणारच आहेत. मग तुम्ही जर स्वतः भाऊ म्हणजे काय तुमची मुंबई राजकारणासाठी काय तुमच्या 7-12 तुमच्यावर नावावर झालेला आहे का? मला माध्यमांना सांगायचंय यांच्या नावावर 7-12 आहे का राजकारणाचा मुंबईतला? हे कोण आहेत? यांची वैचारिक व्यवस्था कोणती आहे? यांचं वैचारिक अस्तित्व कोणतं आहे? कधी मामूजान भाईजानला म्हणणारे, भोंग्यावर बोलणारे. आता एक भाऊ भोंग्यांसोबत राहून वरडून आलाय. आता मात्र गले मिलो भाई गले मिलो हे याच्यावर कोणी मतदान करणार नाही. मुंबईमध्ये कष्टकऱ्यांची शक्ती आहे. यांनी मुंबईची वाट लावलेली आहे. यांनीच इंडस्ट्रीज यांच्यामुळे गेलेले आहेत, बाहेर दूर गेलेले आहेत. ह्यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो आज जे आहे मुंबईतला खास करून हेच कारणीभूत आहे. जोडगोळी ह्यांचं राजकारण कारणीभूत आहे. दादर, परेल, लालबाग, माहीम ह्या ही जी लोकवस्ती आहेत ह्या लोकवस्तींमध्ये युवकांची बेरोजगारीला हे कारणीभूत आहेत. हे स्टंट करायला लावतात स्वतःच्या अवलादींना आणि राजकीय मोठे करायला पाहतात. परंतु आज जी बेरोजगारी आहे, आज मराठी म्हणून तुम्ही बोलता, कुठे गेला तुमचा मराठी